चाललोय आता आम्ही स्वामींच्या दर्शनाला। तू वरदाता तू दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी आलो आहे माझ्या फॅमिलीसोबत, माझे मम्मी आणि पप्पा आहेत माझ्यासोबत। तर त्यांच्यासोबत मी आलो इथे सोलापूरमध्ये अक्कलकोटला। तर इथे आम्ही स्वामींचे दर्शन घ्यायला आलो आणि इथून जाणार आहे पुढे गाणगापूरला। तर हा प्रवास इथेच सुरुवात होतो आणि आता थोड्याच वेळात मम्मी पप्पा येतील। हा रूम आहे आमचा, 3 बेडरूमचा रूम आहे आणि इथे येईपर्यंत आम्हाला सोलापूर स्टेशनला मग सकाळी 7 वाजले। मी रात्री ट्रेन पकडलेली। येताना तर अशी काही प्रॉब्लेम तर आला नाही। 100 रुपये शेअरिंग होती रिक्षा सोलापूर स्टेशनपासून ते इथे मठापर्यंत। तर रस्ते पण चांगले होते त्यामुळे 100 रुपये पण वर्थ वाटले। तर आता जाऊन फ्रेश होऊन दर्शनाला जाऊया। मम्मी पप्पा पण येतात। तर तयारी झाली आता आणि आम्ही निघतोय। इथे बाहेरचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो। तर ही आहे इथली अक्कलकोटमधली जागा। इथे आम्ही रूम स्टे घेतलाय आणि इथून आम्ही जाणार आता बाहेर आणि गाणगापूरसाठी रिक्षा बघणार। तर जिथे आम्ही स्टे घेतलाय त्याचं नाव आहे यात्री भवन आणि ही जागा इथली खूप मस्त अशी जागा आहे। तर चाललोय आता आम्ही स्वामींच्या दर्शनाला, कारण बस भेटायला टॅक्सी भेटायला टाइम लागत होता। तर इथून आता आम्ही आज जाणार। त्यासोबतच असते आपली मोठ व्यवस्था। मंदिराचा एंट्रन्स। मगाशी आम्ही इथूनच आत गेलो पण गर्दी असल्यामुळे तेव्हा ते बोलले व्हिडिओ काढू नका। तर हा आहे एंट्रन्स। इथून आत गेलो आणि पुढच्या फुटेज बघितल्या त्या इथून पूर्ण पुढच्या होत्या। तर आता इथून एक्झिट आहे बाहेर आणि इथून आम्ही बाहेर जाणार आहे। प्रसादीसाठी थांबलोय तर निघू लवकरच। इथे मंदिराच्या बाहेर पडताच इथून मार्केट लागतो। तर मित्रांनो, नुकतंच आता दर्शन झालं स्वामींचं आणि आम्ही आता रूमवर आलो। गाणगापूरचा प्लॅन आज कॅन्सल केला कारण ऊन खूप होता बाहेर आणि ट्रॅव्हल्स पण भेटत नव्हते। तर इथेच दर्शन घेतलं आम्ही स्वामींचं आणि आता संध्याकाळी पण आरतीला जाणार आहे। तर तेव्हा ब्लॉग कंटिन्यू करूया, आता थोडा आराम करू। तर मित्रांनो, वाजले आता दुपारचे 4 आणि माझा काय घरात पाय टिकत नव्हता। तर मी बोललो जरा बाहेर फिरून येतो। तर मी आता आलो, इथे बसलो एका जागी। मी इथे बघा हे असे तोफचा स्टॅच्यू, इथे शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि इथे हे आहे हनुमानाचं मंदिर आहे। तर मी आधीच जाऊन पाया पडून आलो पण तुम्हाला एकदा फक्त दाखवतो इथूनच। हे बघा हे आहे हनुमानाचं मंदिर इथे आणि इथून बाजूला गेलं की इथे आहे हे बघा शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे आणि तिथे अजून एक तोफ आहे। बघायला खूप छान वाटतंय। तुम्ही पण या एकदा अक्कलकोटला इथे फॅमिलीसोबत। आपलं काम एका जागी बसणं नाही आहे तर आपण जाऊन आता फिरून फिरून बघूया सगळीकडे कुठे काय काय आहे। तर इथे आहे गणपतीचं मंदिर,
जाऊया आत इथे. हा कधीपासून माझ्या मागे मागे फिरतोय, फिरते. ही आहे प्रसादाची लाईन आणि ते वर बघा ब्रह्मांड नायक. तर इथलं वातावरण बघा कसं झालं आहे. तर वाजले दुपारचे तर 4:30 आणि असं वाटतं की पाऊसच पडेल. कॅमेरामध्ये तरी इतका अंधार वाटत नाही, पण रिअलमध्ये अंधार वाटतोय खूपच. आत्ता मी बोललो पाऊस पडणार आणि पावसाला सुरुवात पण झाली. किती मोठे मोठे थेंब पडतात रे. पावसाला सुरुवात झाली आहे इथे आणि मी आणि हा बसला मस्तपैकी. ते याला बिस्किट खायला घालतो मी. खा बिंदास खा. पावसाला जोरात सुरुवात झाली आहे बघा. हा बघा इथे लपून बसलाय कसा. अविस्मरणीय क्षण झालाय की आज आलेलो, पहिल्यांदाच अक्कलकोटला आलेलो आणि इथे येऊन असा पाऊस पडतोय मागे. आणि हा बघा इथे बसलाय खाली. पावसाने काय जायचं नाव घेतलं नाही. मी आता डेअरिंग करतो, धावत धावत जातो तिथपर्यंत. भिजलो आलो. पावसाळा सुरुवात झाली आहे. पाऊस इतका आहे ना काय सांगू नाही शकत. थांबेल कधी ते. आणि ही बघा ही जागा आहे गणेश मंदिर यात्री थांबा. इथे आम्ही थांबलो आहे आणि ही वरची जागा आहे. इथे वर आलो आहे आणि आमची रूम तिथे आहे. त्याच्यामुळे पप्पा उभे. वाजले जातात संध्याकाळचे 6 आणि आम्ही चाललो आहे इथे आजूबाजूची देवस्थान फिरायला. तर पप्पा आणि मम्मी पुढे गेलेत, मी पण आता निघतो इथून. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आपण भेटूया पुढे. पाऊस आता पूर्णपणे शांत झाला आहे आणि सगळं एकदम चकचकीत दिसतंय ओला ओला. मगाशी मी दर्शन घेऊन आलो, आता मम्मी पप्पा आलेले आणि इथून हा व्ह्यू बघा. अचानक मध्ये हे लक्ष गेलं आणि इथून काय मस्त दिसतंय. पाऊस पडल्यानंतरचा हा व्ह्यू बघा. तर इथली ही बिग साईज रिक्षा आम्हाला सगळीकडे फिरवणार आहे. तर आता आपण आलो आहोत गुरु मंदिरात. गुरु मंदिर म्हणजे स्वामी समर्थांचे गुरूंचं मठ, त्याला म्हणतात श्री गुरु मंदिर. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरूंना बाळप्पा महाराज म्हटले जायचे. आणि आता आपण आहोत श्री बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये आणि इथे आहेत स्वामी समर्थांचे उमटलेले पायांचे ठसे. आणि त्यासोबतच इथे बाजूला बघायला भेटते स्वामी समर्थांच्या गुरूंची पालखी आणि पालखीसमोरच आहे गंगाधर महाराजांची समाधी. आणि अशा प्रकारे झाले आमचे बाळप्पा महाराजांच्या पादुकांचे दर्शन. आणि आता निघूया इथून पुढे. तर इथे पण आहे बघा श्री शिर्डी साईबाबा मूळ फोटो, म्हणजे बोलतात असं की हा त्यांचा ओरिजिनल फोटो आहे. ह्या जागी येऊन इथे येऊन खरंच खूप जास्त छान वाटलं. आणि हवन करायचं मोटिव्ह हेच होता की एक पॉझिटिव्ह एनर्जी तिथे सगळीकडे पसरावी त्यासाठीच. आणि त्यांनी एक गोष्ट नवीन सांगितली काहीतरी
की त्यांचा एक ॲप आहे, त्याच्यावर ते मुंबई पुणे तुम्ही कुठे पण राहत असाल तर त्या जागेची तुम्हाला ते सूर्यास्त होण्याची टायमिंग सांगणार, तर त्या टायमाला ते हवन करायचं. तर हे पहिल्यांदाच असं काहीतरी बघायला भेटलं आहे. तर जाऊया पुढे पुढे आणि आता असंच काय काय आपण कनेक्ट करूया एक एक. गुरु मंदिरातनं निघाल्यानंतर आता आपण पोहोचलो आहोत स्वामी समर्थ समाधी मंदिरात. आणि इथे आहे स्वामी समर्थांची समाधी आत. तर तिथे व्हिडिओ काढणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे मी मंदिराचा आढावा घेऊ शकलो. पण इथून पुढे आपण कंटिन्यू करूया व्लॉग. तर आता आपण आलो आहोत श्री खंडोबा मंदिरात. इथे म्हटलं जातं की स्वामी समर्थांनी अक्कलकोट या गावात आगमन केल्यानंतर इथे पहिल्यांदा आलेले. जाऊन चोळप्पाला सांगितलं, ते चोळप्पा इथं आले. चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधीमध्ये. इथून वटवृक्ष मंदिरात 22 वर्ष राहिले मुख्य मंदिरात. 22 वर्षानंतर चोळप्पांच्या घरी महाराजांना बसले. 1178 मध्ये महाराजांनी राजाराय नावाचे महाराज होते. त्यांनी स्वामी समर्थांच्या पायाचा माप घेऊन त्याचे पादुका बनवलेले. तर त्या मठात आपण आता चाललो आहे आत. अंधार असल्यामुळे थोडं दिसत नाही, बघू आपण पॉसिबल करू जेवढं जमतं तेवढं. तर मठात प्रवेश करायच्या आधी लागतं एक हनुमानाचं मंदिर आणि ही आहे मठाच्या आतली बाजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर राजाराय मठामध्ये दिसेल तुम्हाला ही स्वामी समर्थांची दत्तगुरूंच्या अवतारात असलेली एक प्रतिमा. ही मठाची बाजूची बाजू आहे, इथून समोरची बाजू आहे. तर इथे आहे एक शंकराची पिंडी छोटीशी, मंदिराच्या बाहेरच आहे. आणि तिथे हनुमानाचं मंदिर आहे. पण या शंकराच्या पिंडीच्या वरच झाड, बेलाच्या पानाचं झाड आहे इथे. राजाराय महाराज मठातनं निघाल्यानंतर समोरच लागतं बाबुलनाथ महाराजांचं समाधी मठ. आणि इथे लिहिलंय किती सुंदर, स्मरण कर मी तुझी काळजी वाहतो. जाऊया आत आपण आणि बघूया आत काय. तर आता आम्ही चाललेलो ती जागा होती सर्वात शेवटची जागा, ती होती एक दर्गा. तर त्या दर्ग्यामध्ये आम्ही पोचल्यानंतर आम्हाला असे कळले की स्वामी समर्थ तिथे आराम करायला यायचे व त्यांचे तिथे भक्तही होते. तर त्या भक्तांपैकी एका भक्ताच्या बहिणीचे लग्न ठरत नव्हते. तर स्वामींनी दर्ग्याबाहेर साडी व बांगड्यांचा शृंगार करून त्या भक्ताच्या बहिणीला आशीर्वाद दिला. त्यासोबत 2 बांगड्याही काढून दिल्या. त्यामुळे इथे जो कोणी दर्शनासाठी येतो तो सोबत बांगड्या घेऊन येतो, ज्या कारणाने त्याची इच्छा पूर्ण होईल. दर्ग्याची इथून आलो आहे मंदिराच्या इथे आणि मंदिरात आरती चालू झाली आहे. तर आरतीलाच चाललो आहे आता सगळं.
तर मित्रांनो वाजल्यात आता 10. आम्ही आरतीनंतर जेवायला गेलो. जेवून झाल्यानंतर आता रूमवर आलो आणि आता मंदिरही बंद झालं असेल. तर असा संपतो हा आजचा दिवस अक्कलकोटचा देवदर्शनाचा. आणि भेटूया आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यासाठी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.